कधी ती लिहिता नाही. हॅलो हॅलो. मी बघितलंय तुला. हा कुठे तू? मी बघितलंय तू पुढं पण चालत आहे का? बघू नको, सरळ पुढं चालत आहे 100 मीटर हा आणि तोंडाला स्कार्फ बांध. बरं बरं ठीक आहे ठेवते बरं मी. मला तुला भीती वाटली बाबा. भीती मग काय कोणी बघितलं मग? आता निघालो आपण सिटीच्या बाहेर. बरं मी तोंडाचं सोडू का मग? आता नको सोडू, थांबा अजून थोडा वेळ. बरं तिला फोन केला का? हा मी केलंय फोन. ती बोलली मी तयार आहे म्हणून. आपलं एकदा तिला घेतलं ना, आपले मोबाईल सिम कार्ड सगळं बंद करून टाकायचंय. हा मी घरी फ्लाईट मोडला सांगितलं. टाकायचे सगळे. तुला माहिती का मी किती घाई गडबडीमध्ये निघाले बाबा. घरी काय सांगितलंय? तिकडे सांगितलं मी क्लासला चालले म्हणून. बर मी तर काहीच घेऊन आता आले तिला मेसेज कर, हा. बाहेर आहे म्हणा रोडला. हा लगेच करते बाबा. आणि एकदम पटकन निघू बाबा आपण इथून. हा मला ते तुला भीती वाटते. कुठे सगळं आणलं ना डॉक्युमेंट वगैरे? हा ते आणले डॉक्युमेंट आणले. हॅलो. हा कुठे आहे ग? अगं मी रोडला आलोय, ये तू पण पटकन. बरं बरं येते लगेच येते. हा आणि घरी कोण नाही ना, आता आहे कोणी? नाही अगं घरी कोणीच नाही, सगळे शेतात गेलेले. बरं झालं, लगेच ये, लवकर ये मग. हा हाय तशीच येते, ठेव. हा चालेल. हो. पूजा तू तोंडाला बांध ना, इथं तुला ओळखेल कुणी तर गडबड होईल सगळी. तोंडाचं सोडू का मग आता? हा सोड ना, बरंच लांब आलोय आपण आता. सोडू मी पण. हा तू पण सोड. आपण कुठेतरी थांबू, कुणाला काय वाटत असलं तर सांगा. काही नाही वाटत. मला कस तरीच होते. साईडला घ्यायची का? हो थांब. मला कस तरीच व्हायला लागले आता. हा घेतोय, एक साईडलाच घेतोय. थांबा बरं. चल उतर पटकन. बापरे. काय होतंय? सवय नाही गाडीची? नाही ना, ते एसी चालू होतं आणि त्याने असं डोकं बिकं दुखायला लागलं माझं. परत तुझं बस तुझं बाकडे चल. हा चल. बरं आता ऐक ना, तुझा मोबाईल बघ इकडे. त्यातलं ती सिम कार्ड मोबाईल नाही ते एकदम फ्लाईट मोडला टाकायचं, अजिबात उघडायचं नाही काही झालं तरी. मी फ्लाईट मोडवर टाकते. उघडायचं ना, चुकून फोन करायचा नाही कोणाला. तुझं मी टाक. बरं वाटतंय का आता? हा थोडं बरं वाटतं आता. चालायचं मग पुढं. आपल्याला काहीच नाही आणलेलं म्हणलं, तयारी करावं लागेल. हा चला मग. चला जास्त उशीर करून जमायचं नाही. चल हळू. तू आता फोन कर बाकीच्यांना आणि इथं आपण तोवर फ्रेश होऊ. इथं कुणी नाही, पण आपल्या इथं नदी दिसते. चालतं, मी काय करतो फोन करून बघतो, मग ती तयार हा, झाली का? उतरा 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 चला. मी पण उतरू का?
आणि बाकीचे सगळे मोबाईल चालेल. दुसरा आणला होता ना तू? तो सांग माहिती बाकीचं बंद तो बंद करून टाकला गाडी. हा चल. उतर ना. हा तर मला चप्पल पण नाहीये पायात. फोन लाव बरं. हा काय तिथलं झालंय सगळं, त्याच्यामुळे आपण इथं थांबलोय साईडला. हॅलो. अरे कुठपर्यंत आलं तयारी? अरे इथलं सगळं उरकलं. तुम्ही कुठे? तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत फक्त. हा लवकर या. इथले सगळं कागदपत्र सगळे तयार झालेले, फक्त तुमचे सह्या आणि हार एवढ्याच गोष्टी राहिले. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या. बाकीचे नंबर पण आहे तिथे. चालेल आलं एक 5 मिनिटामध्ये. या लवकर या लवकर या. चालायचं. उतरा. दरवाजा लावा पटकन. ऐका, ते ब्राह्मण काका आपल्याला प्रश्न विचारतील, काय असेल ते बिंदास बोलायचं. आपण सगळं आपल्या मर्जीने आलोय. आपण 18 वर्षाच्या पुढे, तुम्ही आम्ही 21 वर्षाच्या पुढे. मला तर अजून पण भीतीच वाटते. कशाची? घर तसं सोडून आले, मोबाईल पण आता नाही. घर आता काय मागं ठेवायचंय? जाऊ दे, तपास चालू केला असेल घरच्यांनी आतापर्यंत. घरच्यांना मग कुठं फोन चालू आहेत आपले तेव्हा? जे होईल ते होईल. सगळं फ्लाईट मोडला टाकलंय. सिम कार्ड सुद्धा काहीच नाही चालू ठेवणार आपण 2-4 दिवस. तिकडे गरम किती वातावरण आहे. आपल्याला मागची चिंता केली तर मग जाऊ सुद्धा नाही वाटायचं आतमध्ये. असं नाही करायचं आपल्याला. एक शेवटच्या टप्प्यावर येत आपण. चल. तुमचं पूर्ण नाव सांगा. सोनाली रामनाथ शिंदे. तुमच्या गावचं नाव काय आहे? तालुका, जिल्हा, तुमची जन्मतारीख आहे? 16/2/2000. सर तुमचं पूर्ण नाव सांगा. नितीन बबन राक्षे. तुमच्या गावचं नाव काय आहे? कर्जत बांडेवाडी. तालुका, कर्जत जिल्हा. आईला तुम्ही दोघे जण आता कोण्या गावामध्ये जाता? आळंदी देवाची. आळंदी देवाची. तुम्ही दोघे जण आळंदीमध्ये कशासाठी आला? आमचं प्रेम आहे एकमेकांवरती. लग्न करायचं आहे आम्हाला. एकमेकांवरती प्रेम आहे, लग्न करण्यासाठी आलात. किती वर्षापासून प्रेम आहे? 2 वर्ष झालं. 2 वर्ष. ताई तुमची पहिली भेट कुठे झाली? श्रीगोंद्यामध्ये. हा निर्णय दोघांचा आहे का एकमेकांच्या विचाराने? हो एकमेकांच्या 100%? 100%. करायचं लग्न? हो करायचं. आहे लग्नाला तयार? हो. ताई लग्नाचा निर्णय काय बदलायचा का? आयुष्यभर साथ देतील का? 100%. किती वर्षापासून मनापासून प्रेम आहे? 3 वर्ष. सर काय काम करते? शेती काम करतात. शेती काम करते. किती शेती आहे त्यांना? 3 एकर. ते तुला आयुष्यभर साथ देतील का? हो. तुम्ही दोन्ही जोड्या मित्र परिवार आज एकत्र लग्न? आम्ही दोघं मित्र आहेत आणि हे नेमकं ह्यांची नातेवाईक आहेत. मग आम्ही म्हणलं ते ओळख करून दिली आणि मग प्रेम झालंय आमचं. असं ना एकत्र विचार केला आम्ही पळायचा. म्हणजे आम्ही आमच्या मर्जी पळायचं नाही तर आम्हाला, पण घरच्यांचा विरोध आहे. तुम्ही वयाने सज्ञान आहेत? दोघे वयाने सज्ञान आहेत का? हो. दोघांच्या जन्मतारखा बरोबर आहे? आम्ही संज्ञानाचं आम्हाला फक्त ते काय असेल ते लवकर हे करा. जर आम्हाला बघायला आले तर ते आम्हाला योग्य नाही वाटणार. इथं आमचं मस्त तुम्ही रीतशेअर करताय, पण घरच्यांची दडपड आमची मागं चालू झाली असेल. फोन पिन आम्ही सकाळपासून बंद केलेले आहेत. कायदेशीररित्या इथं सही आणते? एकदा ही झालं ना मग किती येऊन द्या. असं आहे आमचं. तुमचं कायदेशीररित्या लग्न पूर्ण केलं जाईल. ये खरंच आहे तुम्ही. आमचं वैयक्तिक काहीच विरोध नाही. असं आम्ही एकमेकावर लई प्रेम आहे आमचं. ते घरचे तुमची मैत्री आहे? मैत्रीचं काय आता लग्न झालं. मैत्री कुठं घेता आता आमची? लग्न करायचंय आम्हाला. ते आता काय असेल ना आमचा तो विधी करून घ्या तेवढा. लगेच गणेश 7 फेऱ्यात. हा चला लगेच चला सर. पूर्ण करूया. थँक्यू.
ते तेवढं यांच्याकडे त्या मागून तुम्ही पाठवून तिथे मेन तर झालं साहेब हे झाल्यामुळे बरं वाटतंय. एवढं झालं की संपला विधी संपला काय झंझट. 2-3 दिवस मागं डोकायचंच नाही काय झालंय काय नाही. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल, नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल, नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. आज ऋतिक वाघमारे सरांकडे तुम्ही लग्न केलेलं आहे. हे लग्न तुम्हाला कसं वाटलं त्या ठिकाणी? एकदम छान झालंय. फक्त पुढं पोपाटा नाही झाला पाहिजे. आमचं विधीपूर्वक तुम्ही केलंय ना ते फक्त आम्ही आमच्या पुरतं ठेवणार. गावाकडे जी व्हायचं ते झालं असेल. आता आमच्या मनमर्जीने आम्ही लग्न केलेलं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लग्न केल्यानंतर हिंदू वैदिक पद्धतीने आज तुमचा विधी संपन्न झालेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? काही नाही, जी इच्छा होती ती पूर्ण झाली माझी. बरं, छान. तर तुम्हाला काय वाटतंय? मला पण छान वाटतंय, कारण मला यांच्यासोबत लग्न करायचं होतं आणि ते तिच्या आज पूर्ण झालं. मनासारखं मी म्हणलो अजून काय पाहिजे. बरोबरच आहे ना. मग आज तुमचं एकमेकांच्या विचाराच्या अधीन लग्न झालेलं हा. आहे. पुढील आयुष्य सर, फक्त आनंदाचं. आमचं म्हणणं आहे खूप काका कुणी आलं काय आमच्याकडे आमचा संबंध नाही म्हणायचं. आमचं काम असतं म्हणायचं. झालंय म्हणायचं त्यांचं लग्न. एवढं सांगा आणि थँक्यू. चावी आता काय करायचं? माझं काय म्हणणं आहे आपण आउटसाईडच कुठंतरी हॉटेल एखादं काहीतरी बघू. मला वाटतं जेवढं रात्रीपर्यंत थोडं लांब राहता येईल तेवढं स्वस्तात कुठंतरी बघू. लय पैसे ओढून बी जमायचं नाही आपल्याला. चालतं, तसंच करू मग. ह्यांना काहीच नाही अजून. तशीच आलेली म्हणले घ्यावं लागेल अजून. मला अजून पण भीती वाटते. कशा भीतीचं काय? जाऊ द्या, त्यात झाले ना, जी व्हायचं ते. नाही हिला थोडंसं आउटसाईडला एखाद्या दुकान छोटंसं असलं ना तिथून खरेदी करून कपडे फिपडे घ्यावं लागते यांना. ब्रश नाही, कोलगेट नाही, काहीच नाही आणलेलं यांनी. सगळंच घ्यावं लागणार आहे त्यामुळे. तू आणलंय सगळं? मी एवढं नाही आणलं. मी काढल्यात काही 1-2 ड्रेस. मला तर चप्पल सुद्धा नाही घालून, ते दरवाजा सुद्धा उघडच ठेवून आले मी. इथं आमच्या शेजारच्या पाजारचे नव्हते, ते बरं झालं. पण आता असं बी काय नाही, दिवस मावळता आलाय. आता व्हायचं ते व्हायचंय आणि झालंय. आपण लग्न बी केलंय. माझं काय म्हणणं आहे इथे एखाद्या मित्राची रूम भेटली ओळखीने तर आपण बघू. त्यांनी पण अलाउड केलं पाहिजे. आज इथं कुठे सिटीत नाही कोणाच्या घरात काय कळत आहे शेजारी पाजारी काय चाललंय. ते काय गावाने काय तो आपल्या शेजारी कोण राहते घंटा कळत नाही. आपण ना बघू, नाही तर मग हॉटेल बघू साधं. पण कळलंच असेल घरी आतापर्यंत. हा, खरंच कळलं. चला घरी कळलं असणार आहे. चला लवकर याच्या बाहेर निघू. चल बस. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल, नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. सकाळपासून दमलेले आहेत. आपल्याला लवकर खाऊन नाश्ता करून आपल्या साईडला कुठेतरी तिथे गरम गरम समोसे आहेत. समोसे आवडतात ना? समोसे आहेत ना गरम गरम? किती पाहिजे? द्या ना आम्हाला. आता 4 द्या ना. 4 द्या. हा. हा दुसरं का? समोसा तर द्या, आम्ही खाऊन बघतो एकदा. 4 समोसे द्या बघा. ऐका ना, हां, इकडं कोणता रोड आहे? ते आपलं चाक रोड, हा वडगाव रोड आहे. वडगाव रोड आहे आपला निवांत रोड येतो एकदम. हा. ठीक आहे. गरम गरम आहेत ना? हो हो, गरम गरम. खाऊन घ्या. थोड्या वेळाने मी एखादं छोटं हॉटेल बघून साईडला घेऊन पार्सल आणायचं ना आपलं कुठेतरी साईडला. साईडला काय मला चटणी नको बरं का वरती. चटणी नाही. मला पण नको, साधंच बरं आहे मला. जरा हे तुम्ही द्या. हा 2 साधे. आज की साधं द्या. बिना चटणी. पटकन आपलं आवरून लगेच निघायचंय. इथं गाड्या येतात. आपली गाडी तवाच ओळखत नंबर पे. नाही नाही, तिथं एकच पाहिजे. मोबाईल बंद केलेत, करमायचं नाही.
पण दमलेला असताना आहे ना, दमलेला असताना हा ना खूपच लय माहिती खालाय आताशी कसं हा बुक ही गार लागते काय झंझट आहे का, लग्न पत्रिका छापायची झंझट आहे का काय, त्यांनी किती 5 मिनिटात जिकडले तिकडे केले. लोकांच्या महिना आधी तयार असतात महिना बरं झालं एवढा टाइम गुन्हा घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं तर झालं पुढचं, नाही तर मग काहीच नाही आपलं. तर हीच आठवण समजायची. 4-5 दिवस तीच पैसे इकडे घालायचे असं समजायचं, फिरायचं. पण घरचे किती लय दूर लागतंय रे. चला आपण फिरून येऊ. तुम्ही बसा शिकत आम्ही आलो हा ना गुल्लीच दूर लागते इकडनं. घरचे शोधत असन बाई आपल्याला. हा ना मला लय लोड आलाय माहिती का, माझ्या पप्पाने तर पोलीस केस केली असेल पोरगी कुठे गेली म्हणून. मग माझ्या घरच्यांनी सोडलं असेल का बाई. अगं मी येताना त्या म्हातारीने पाहिलं होतं मला गाडीत बसताना. तिने सांगितलं बरं गावभर झाला असं आतापर्यंत त्यांची पोरगी गेली म्हातारी गाडीत बसून. मला तर वाटतं मी माझ्या पप्पांचा विश्वासघात केलं की मला पण तेच वाटतंय ग. ते माझ्यावर लय विश्वास ठेवत होते ग. त्यांना वाटायचं बरं का मी चांगला अभ्यास करून काहीतरी व्हावा. बघ ना आता गरीब आई वडिलांना सोडून आले. मला पण लई कसं तरीच होतंय आता, पण काय करणार ग. आपलं योग्य माणसासोबत लग्न झाले तेवढं आहे बघ, कारण आपण मनासारखा जोडीदार भेटला आपल्याला. हा. त्याच्यासोबत आपलं आयुष्य सुखाचं जाणार हे मला माहिती आहे. काही नाही घरचे करते ना ग, एक ना एक दिवस एक्सेप्ट करणारच आहेत ते. खरे. बरी केव्हाची गेलेत ग, अजून कोण आहे ना. हा ना बरंच टाइम झाला, येतील ना. चल बरं आपण बघून येऊ. कुठे जाते अंधारात तिकडे. अगं बाई भीती वाटते तर आपण दोघीची बाई इथं. चल बरं चल मग. टेन्शनच लय होतं, काय करावं मग. माझं तर डोकंच बंद पडलं होतं. आणि त्यांच्या पुढे काय करता येत नाही, आपलं तुटक. नाही जाऊन दे बरं आपल्या इकडे ही झाली ती जाऊन दे, मनासारखं झालं नाही एकदा. आपण काय त्यांनी हा म्हणले जाऊ द्या. आता या पोरींना कसं नवीन वाटत असतं. आपण काय मला तर वाटतं आपलं राज्य फिजे सोडूनच जावा तिकडे थोडा दिवस आपलं राहिलं बरं आहे का नाही. हा मग काय आधी गावाकडे कोणाच तरी वातावरण बघू कसं काय झालंय, आपली चर्चा किती झाली काय माहितच नाही. त्या फोनवरून फोन करून बघतो आज संध्याकाळी. हा टेन्शन लई रे. डोक्याला टेन्शन राहणार ना. मग काय यार बघा शिवाय काय कसला आवाज येतोय? जोराने उठत आहे काय. अरे इकडे 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 मला बघू दे ना, हा कसला आगी. नितीन अरे हे काय आहे? हर्षल तू पण पितो काय. नाही मी नाही खरं सांग. खरंच नाही काय हे काय तवा तू सिगरेट पितो? तसं नाही आजच ती काय लय टेन्शन आलं मला. अरे टेन्शन आलं म्हणजे सिगरेट प्यायची का? मला टेन्शन आलं मग मी पण सिगरेटच पिऊ का? अरे तुझ्या भरोश्यावर मी निघून आले घरून, अख्या घराला सोडून मी तो एका शब्दावर मी आले खास तुझ्यासाठी. मी असं काय सिगरेट कोणी ओढते, बारकाने पोरं ओढते आजकाल. या आधी तर नाही ओढते मी बघितलं कधी. मी आधी लवत ओढीत मी नव्हतो. आता टेन्शन सकाळपासून तुला अरे माहिती मला वाटलं तू निर्व्यसनी असल. नक्की तू एवढंच व्यसन करतोय का अजून दारू तंबाखू गुटखे हे पण करतो? तू बघितलंय का मला याच्या आधी कधी? बघितलंय का म्हणजे तू आता मी उगाच आले मागून म्हणून मी पाहिलं मागं काय काय करत असेल काय काय 24 तास मी तुझ्या सोबत राहते का? तू काय वहिनी करतो तुझ्या समोर घेतो ना तो तू पण सिगरेट घेतो काय? मी नाही घेत ते टेन्शन मध्ये ऐक तू भनभन नको करू. सकाळपासून तुला समजून घे ना. शिरा अशा डोक्यात शिरा उभा राहिल्यात माझ्या. काय करायचं मी? काय करायचं म्हणजे मग मी काय करायचं? मला किती लोड आलेला आहे. काय आलं? घरच्यांना भांडून भेटून निघून येते तुझ्यासाठी आले. अरे मी तुला कळतंय का? अगं घरदार सोडून आले मी. बंद करतो बाबा, पण तू ना डोकं खाऊ नको माझं. डोकं मी खाते का तू खाऊ राहिलाय? उगाच मी चूक केली आणि माग निघून आले तुझ्या. खरंच मला आता पश्चाताप व्हायला लागलाय. अजून काही आजच किती- किती लग्न नाटकं झालंय, तू दाखवणार काय लगेच माहिती? एवढं. लग्न झालं म्हणजे तुला सुद्धा समजायला पाहिजे लग्न झालंय. आपण मी मुलीला तुझ्या कसं समोर ठेवायचं? तिथं ओढली, तिथं दूर खाल नाकातून दूर येतो तसा तिथं असं समजा गेला दूर नाकातून. वा 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 आता नाकातून दूर येतो म्हणून तुझ्या सोबत ना खरंच चुकच केली मला आता वाटायला लागले. तुझ्याकडे मला ना लई सनीताप नको करू. मी काय दुसरं काय करीत बी नाही. आता काय माहिती मी का 24 तास तुझ्या मागे हिंडते का? शी मला आता माझा स्वतःचा राग यायला लागलाय. अरे नको डोक्याला ताप करू सोड दे. तू नको हात पण लावू. हर्षल तू नाही करत ना असलं काही. नाही काहीच नाही आणि ह्यांनी पण असं काय सारखं सारखं नाही करत. सांगते अरे तुम्ही आम्हाला समजूनच घेत नाहीत राव. समजून नाही पण हे जे केलं ना ते चुकीचंच केलं तुम्ही.
बस हाय चुकीचं कळतंय आम्हाला पण सांगितलं समय गडे आता तुम्ही काय आता तिने एक वाईट तिला सांभाळ ती बघ कुठं चालली जा तिला बघ नसतं वाईट की रावी आधी सांगायचं ना तिला तू असलं करतोय मी अरे कसं काय सांगायचं मी सिगरेट ओढतो हे काम करतो त्यांच्यावर काय खर्च कमी केला का तेव्हा त्यांना काही कमी भेटलोय का बरं जाऊ दे. आलेत ना ते मग आता गोडी गुलाबी मी तुटक करतोय ना सगळ्या 4 माणसात करतोय का आता एवढ्या वेळेस ते समजून सांग आणि पुढे दिवस आपल्या साईडला जाऊन करीत जा चल बघ कुठे गेलं ती सोनाली नको रडू. काय झालं तुला एवढं रडायला? अगं काय झालं तू तर पाहिलं ना. मी तर मला वाटलं पण नव्हतं तू असं वागण म्हणून माझ्यासोबत. अगं स्वप्नाला त्याने पाणी फिरवले. जाऊ दे, तू म्हणतोय ना आता याच्यानंतर नाही करणार म्हणून. अगं कशावरून नाही करणार तू? आता हे बघ, आता एवढं लग्न केलं आपण, पळून आलो आणि तू आता असं रडत बसल्यावर कसं व्हायचं सांग बरं. मला वाटतं मी मोठी चूक केली. अगं वेडी झाली का सोना तू असं बोलायला? मला माहितीच होतं तू असं वागतो म्हणून. अगं नाही, तू सुधरल आलो, तू त्याला सुधरव. तू म्हटलंय ना त्याच्यानंतर नाही करणार म्हणून, काही आलं होतं त्याला टेन्शन म्हणून पिला असं ग तो. तुझ्यावर प्रेम पण तेवढंच करतो ना तो. असं नको म्हणून चूक झालं हे वगैरे असं तर बोलू नको आणि रडू नको ग बस आता. अरे जाऊन दे ना एवढं काय तेव्हा जा यार, नको बोलू माझ्याशी तू. अरे होत असतं तुझं एवढं हे करायचं म्हणलं काय करायचं मी अरे पण तू होत आता काय तापच एवढा नुसतं एका दिवसात प्लॅनिंग आहे काही अरे मग प्लॅनिंग झाला पण त्रास. मग मला नाही का त्रास होत? मी का माझ्या घरच्यांना सोडून आले तू पण मग मी माझा कुठं थोडा काय विचार केलं करायला तेव्हा? पाहिजे. काय केलं म्हणजे? अरे तू सिगरेट पितो. अरे दिन सोडून मी सॉरी म्हणतो बस का सॉरी अजून काय काय रंग दाखवणार आहे काय माहिती. काय तू पण थोडा विचार करायला पाहिजे. माझ्या घरी काही कमी होती का? अरे तुझ्यापेक्षा माझा बाप मला किती जीव लावित होता, पण तरी मी प्रेमासाठी निघून आले सगळ्यांना सोडून. आणि मग मी काय केलं जीवच लावतो म्हणून तुझ्या पैशासाठी इथपर्यंत आलो ना. अरे पण तू असं नको करू. माझा तुझ्यावर लय विश्वास आहे. अरे तू माझा विश्वासघात खरंच नको करू. नाही करीत ते सांग रे मी परत काय करीन असलं. अरे मी याच्या आधी केलं तुला तरी माहिती का? नाही ह्याच्या आधी कधीच केलेलं दिसलं नाही. अरे मला ती वडा सुद्धा येत नाही मला ठास काय येतो पण मला ती काय म्हणते आता त्रास झालेला आहे. नितीन पण तू पण विचार करायला पाहिजे. मी माझ्या अख्ख्या फॅमिलीला सोडून आले. आता त्यांनी मला अरे फॅमिली सोडून आली माझ्या फॅमिलीत घ्यायसाठी तुझ्यासाठी लग्न केलंय मी आज. अरे हा पण मला नाही वाटत ते असं कसं accept काय म्हणू करतील. शकते? जाऊन दे ना पण- जाऊन दे. परत नाही करणार म्हणतोय ना तुझे पण नाही करणार नको परत नको. पण ही गोष्ट एक लक्षात ठेव, तू सोडून मला दुसरं कोणीच नाहीये रे. आणि मी कुठं म्हणतो मला दुसरं कोण आहे? तुम्हीच आहेत मला जीवाभावाचे तू आपण सगळं विचार करून आलो इथं. हा पण जेवलेलं नसेल तो ऐक ना आपण जमले तो दिवसभर चल पण तू या आपण पुढे नाही ना घेणार नाही काही नाही cigarette? नाही नाही अजिबात नाही कोक सॉरी याच्यानंतर अजिबात नाही. ठीक हा? आहे. जायचं चला आता भूक लागली असेल आपण काहीतरी घेऊ खायला. चल चल. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. तुला फोनवरती म्हणलं ना आज लग्न केलं योगी सोना हर्षद आणि ही त्याची वाईफ पूजा ही नवरी काय त्याची बरं काय तरी पाणी घेऊन येणार नितीन हा काय चाललंय वहिनी मग बापरे अरे बापरे स्वयंपाक चाललाय बरं चाललंय ना. कुठं आणली? अरे ते नितीनच्या मित्राचं घर आहे मस्त आहे ना. मला लय वैताग आला थोडं पडून तिकडे लय दमला असशील ना. लय वैताग आलाय. किती धावपळ झाली. वैद्य तुम्ही दमलात का नाही थोडंफार? पण किती दिवस राहायचं आता इथं? जवळ घरचं मिटत नाही तेवढं इथं राहायचं. घरची आठवण पिटून येते काय?
येते ना. घरचा मग आता विचार करू, विषय संपला तुमच्या घरचा. मीटिंग गेल्या तिकडे कधी येईन. येईन 2 मिनिटात, काहीतरी त्यांचं बोलणं चाललं असेल. अरे आपल्याला विचारलं पण नाही, बसून ठेवलं ना. कसं वेगळंच वाटतं. अरे मला पण ते डोक्यात आता प्रश्न पडला. आपल्याला काहीच बोललेच नाही तर त्यांना पडलं नाही होतं आपण चाललो. तुम्ही पहिले विचारलं होतं का पण का डायरेक्ट? नितीन विचारलं होतं, आपल्याला नाही माहिती काय. त्यांचं ठीक आहे, ते ओळखीचे, पण आपण हाय सगळं, पण आता जाऊ दे. आपल्याला सध्या राहायला पुरतं ते भेटले ना, नाहीतर कोणी हे केलं असतं बरं. हे की नाही, जाऊ दे. आपण काय करू, थोडे दिवस राहू, नंतर थोडंसं मिठत आलं का मग बघू दुसरं काहीतरी. हा बाहेर राहायचं पण सोपं नाही, त्यामुळे नितीन मला मित्राकडे जाऊ. पण किती दिवस ठेवणार आहे ते, पण काहीतरी करावं लागेल ना आपल्याला पण. होईल ना काहीतरी, बघू ना. पण आपल्याला थोड्या दिवस इथेच राहावं लागेल. असं बाहेर फिरलो तर दिसून कोणी पाहिलं तरी मोठं मॅटर होईल. बरं येताना काय अडचण? अजिबात नाही. बरं ही आपला घरगुती सेटअप. लय भारी राव. हा, ही 80,000चं आहे. हे आपलं घरूनच आणलंय. आणि हार्ड डिस्क ह्या 13,000 रुपयाच्या. आणि एकदम मस्त चाललंय. हे बघ आता ही नाही पुण्यात, त्याच्यामुळेच पुण्यात राव वाटतं आजकालच्या पोरींला. हा आणि एवढं भारी एडिटिंग कधी शिकलाय, कधी कोर्स केलाय, काय काय केलंय तू इथे येऊन? चांगलं वाटतंय ना. एक नंबर. हे असलं दाखवलं ना, क्लायंट आहे ना येडं होतं, येडं काम म्हणजे लगेच बुकच होते आपल्याकडे. अट्रॅक्ट होते तुमच्याकडे. हा लयच भारी, मला लय आवडलं. हा बरं फ्रेश होतो मी. हा चल. मला काम एकच नंबर आवडला. आवडलं ना तुला? नादच करायचं नाही. अहो तुम्ही अजून इथंच बसला तू. मला वाटलं फ्रेश झाला असता. गायत्री आधी तर पाहुणे आले. बापरे, बापरेच्या नादात माझ्या लक्षातच नाही राहिलं. ताई, बाथरूम आहे तिकडं, जा ना तुम्ही फ्रेश व्हायला. तुम्हाला काय लागलं तर मला सांगा, तसं शॅम्पू वगैरे सगळं आहे तिथं. गिझर पण आहे गरम पाण्याचा. चला उठा उठा. मला वाटलं तुम्ही गेला असता फ्रेश व्हायला. ठीक आहे. काय हर्षद तू पण बसून राहिलाय. काय आता बरं मी फ्रेश होतो. फ्रेश व्हा. होय ना, तुमच्या हाताला लयच चव आहे. हो का? थँक्यू. जरा तुम्ही पण घेऊन घ्या. आणि काय लागलं घ्या बरं का. मी आवडते बाकीचं. जेव्हा पोटभर जेव्हा बरं का सगळे. तू पण चल ना गायत्री. या ना तुम्ही पण. होय नाही. नाही मी आवडते जेव्हा तुम्ही. बर. काय काय लागा झोप आहे ना, एक दिवसभर दमलोय. ही काय येडायचं बाजार, काय टेन्शनच नसल्यासारखं आहे इकडं. सोने हे झोपू दे, पण आता ही कसं तुम्ही काय. मला झोप आहे ना. मला लय झोप लागली बा. सोना, ए सोना, बरं एक काम कर, काय आता उठणार नाही, फुल झोपी दे आणि गोरायचं पण होणार नाही. गे गोर पटत. चल आपलं बाहेर बघू, तिकडे झोपू. तुमचं झालं, माझं काय. बघ तुझं तू आता.
अरे बस ना सोने हे बरं आता हे पोहे रेडी आहेत, त्यांना उठवा. एक तर गरम पाणी जाईन, परत हिटर तापवावं लागन त्याला, पण हीच आहे ना मला जबाबदारी ना ती. तुम्ही लवकर उठवा त्यांना, म्हणजे पोहे खाते ते गार होते ते. मी उठतो, तू शांत राहा फक्त. तू शांत राहिली म्हणजे मी शांत राहील. मी आता जातो आणि उठतो त्यांना. जा बरं ते लवकर हा. पहा बरं त्याला. वहिनी हा बोला ना. नाश्ता गरम झालाय, नाश्ता करा चला ना. हा येतो. या लवकर. हो येत आहे ना. हो हो. नितीन गुड मॉर्निंग. काय गुड मॉर्निंग बेबी. झाली असून झोप तुझी. हा बरं झाली. तुला तू झोपलो काय करते कळत का तुला? काय करते? हा काय केलं मी? हे काय अच्छा घरात होते का मी? रातभर झोप नाही मला. ती गेली उठून. तुला माहिती काय? मला कसं काय सांगितलं ना तू आधी असलं होतं म्हणून? आता मला काय माहिती मी घोरते म्हणून, म्हणजे होतं माहिती, पण मग जाऊ दे ना. आता छोट्या मोठ्या सवयी असतातच ना, घे ना तू समजून. हे असलं सवय मला सांगितलं नाही तू असलं होतं म्हणून. ही छोटी सवय आयुष्य कसं काढायचं मी तुझ्यावर असलं? बरं जाऊ दे, आपण हॉस्पिटलमध्ये बघू, मग काहीतरी ट्रीटमेंट करू त्याच्यावर. बरं माझ्याच माथ्यावर लग्न झाले हो. तुझ्या घरच्याला कळत नव्हतं काय तुला असलं होतं? तुला जाता येत नव्हतं काय? पण जाऊ दे ना, आता थोडं घे ना समजून तू पण. काय मी समजून घ्यायचं? लागतं थोडंफार सवयी. इथं मला रातभर झोप नाही. कानात असा सायरन वाजल्यासारखा वाजतोय निसता तुझा. तिथं जमलं तिथं लो 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 लो. आता ती कोणाच्या त्यांच्या रूम मध्ये कसं जायचं? ती गेली उठून गॅलरीत, मी कुठं जायचं? आहे का झोप मला? बरं जाऊ दे बाबा, सॉरी. सॉरी घाल चुलीत. पुढं काय करू मी? जाऊ दे, मी काहीतरी ट्रीटमेंट करू ना आपण. असं काय करतो, होऊन जाईल मग बरं लवकर. कसं गोरत तुला माहिती तुला? मला नाही माहिती ना. जाऊ दे ना, जाऊ दे ना मग, जाऊ दे तुला नको ना. पण ऐक, काय झोप नाही मला इथं आता. मस्का नको लावू मला झोपावं लागा ना आधी. बरं झोप बाबा तू, बस का. कुठं झोपायचं आता? कुठं यांनी नाश्ता पिस्टन करायचं सकाळचं सर्रात्र तुझ्या नावाने व्हायचं. मी काय गुबडावणी समजते? मला रातभर जागा आहे मी. तू ना खरंच लय अवघड झालं मला ना. असं तू सांगू झोपच नाही सर्रात. निश्चित डोळे असं तर्र झालेत आता. आणि झोप कमी झाली. करताय काय भांडणं कुठं करतोय? तुम्ही उठून कमून गेले रात्रीचे? हिच्यामुळं काय झालं तिने? किती गोरते रातभर तू? गोराची कसली सवय आहे? तिनं नाकात आता एखादी मी तिला दोरा घाल तरी असं करते, परत झोपती. ते गरम करून ते तूप सोडावं लागेल तेव्हा ते जरा कमी येईल. मग ती आताच असतं का? मग लग्न आधी तिला माहित नव्हतं गोरत? तुला कोणी सांगितलंच नाही का? मला नव्हतं माहिती. खाल्लंय काय? तसं राजू जाऊन परत झोप झाले नसले तर. आमचे डोळे बघितले सुजले असतील माझे डोळे. खड्डे पडले तो यामुळे रातभर. फक्त त्यांची तेवढी झोप झाले फ्रेश? हा जा. चल बोलवलंय नाश्ता करायला. बर. चला घ्या. तुझं खाल्लं का? नाही. राम चल. अजून लागलं तर घ्या. अगं त्यांना उठव ना. जाऊ दे, झोपू दे. उठल्यावर खाईन. खा मग. पोहे खाऊन झाल्यानंतर सांगा, मी तुम्हाला गरम गरम चहा देते. बरोबर.
ते झोप झाला वाटतंय. इतकं गार पाणी आहे ना आणि चांगलं असतं पाय धान तुम्ही. तुम्हाला सांगतो ही नदी इथं आळंदीत इंद्रायणी मध्ये गेले की भीमा नदी आणि तिथं पंढरपूरला पवायची की चंद्रभागा नदी. म्हणजे हीच नदी पुढे गेले आणि आता पावसाळ्यात त्या पूल दिसतोय ना तुम्हाला, पुलाच्या वरून पाणी होतं. बापरे, इतकं पाणी होतं. नादच करायचं नाही. आणि आषाढी एकादशीला गर्दी बघितली ना किती असते. हे ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी कुठं जाते. इथं 10-20 लाख लोक असे इथं असतात हे सगळ्या एरियात. जिकडे तिकडे लोक असतात मुंग्यासारखेच. आणि तिकडून अशा देऊची ती तिकडल्या दिंड्या संगत जसं गेल्यासारखा तिथून सासवड मार्ग ऐकला असेल ना. काय विषय आपल्याला लय वेळ थांबून जमणार नाही इथं. आपल्याला काय कोणी बघितलं आलं नाही म्हणू शकत. तो चालतंय पाय घ्या दोन मग पाय दुसऱ्याला चांगला असतं. आपण इथले तुम्हाला बघायचं असलं बघून घे. काय मला तो झोप येऊन नाही दिली तू आणि तू आता असंच काय झालंय ना आता जे जास्त टाइम चेस लावून धरणार आहे का तू? मग जायचं तर पाय धुवून घ्या. गार लागतंय पाणी बघा ना. असं बसून बरं शेवाळ आहे ना. हे दोघं कुठे गेले असेल ग? काय माहिती बाई, 2 मिनिटं येतो म्हणे कुठे गेली काय. हो ना, जिकडे जातात तिकडेच राहतात बाबा. बरं जाऊ दे, येतील काहीतरी काम असेल त्यांचं पण. कसं म्हणलं आपलं सोनं, मी आता तुझ्या नादी लागून आले बाई इथं. पण जाऊ दे, तुझं पण प्रेम होतं ना त्याच्यावर. होतं म्हणून तर आले. पण मी म्हणलं तू करतील लग्न, म्हणलं मी पण येऊ. आता आपण दोघी मैत्रिणी सगळं आपण एकमेकीनं सांगूनच करतो, हे की नाही. खरे पण जाऊ दे, आपलं चांगलंच होईल वली. हे की नाही. माझं लय प्रेम आहे बाई त्याच्यावर. त्याचं पण आहे माझ्यावर प्रेम तसं. पण चांगलं वाटतं ना लग्न करून पण. पण घरच्यांची आठवण येते अगं मला. तुला नाही येत का? गज आठवण येते ग, पण आता कोणाला सांगायचं. जाऊ दे, नको हे करू. मला वाटतं नंतर करतील आपल्याला एक्सेप्ट. अगं मला पण तेच वाटते. थोडीशी आपली परिस्थिती चांगली झाली ना आणि थोडे दिवस गेले ना, बरोबर ते विसरून जातील ना, आपल्याला एक्सेप्ट करतील. बरोबर बोलते तू. जाऊ दे, जास्त काही विचार करू नको आता. नाही अगं तसं नाही. म्हणजे माझ्या आईवडिलांना मी एकुलती एकच आहे ना ग. त्यांची लय अपेक्षा होतं माझ्याकडून. पण मी असं केलं, मला पण कुठंतरी वाईट वाटतं या गोष्टीचं का मी होऊन जाऊन लग्न केलं. कसं वाटलं फिरून? खूप भारी वाटलं. इथं गर्दीत असं दिसायचं चान्स नाही. आणि शंकर एवढं भारी वाटली बघ ना. समुद्रालाच भेटते ना आपल्याला फक्त. आपण आता कालशी झालं आपलं, नाही तर आपण लांबच गेलो असतो. माझं तर म्हणणं होतं कोकणात तिकडच असं खालच्या बाजून घुसलं असतं ना. एकदा ही सगळं मार्ग लागू दे, जाऊ मग फिरायला कोकणाकडे. हाय का नाही. सगळं आता टेन्शनच एवढं आहे का ती चिडती. चप्पल बघा ना किती भारी आहे ना. अरे बघा एवढं छोटी चप्पल काय आपल्या बाळाला घ्यायची का? लागेल मग त्यासाठीच ना, त्यासाठीच वर्षात लागेल ना. वाव. मला आवडली काय धमकी जरा. 2-3 वर्ष जाऊन दे, राहून दे. मला आवडली ही. काल तुला नव्हती, आज घेतली तर लगेच याच्यावर आली का? बरं चला, उशीर होईल परत. त्या बाजूला जाऊ आपण. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल, नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल, नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. माझ्या घरचे तर गाडीसाठी काय काय करते. मी गाडी आलोय तसंच घेऊन. गाडी कशी आणली माहिती का? कशी? आमची 10 जणात बिशी होती आणि ती म्हणले सगळ्यांनी कोणी कोणी वापरायची. मग ती म्हणले तुमचीच परिस्थिती जरा बरी. मग नानानं काय केलं, आमच्याकडेच तेव्हापासून गाडी होती. नानाला चालवायला बी येत नाही. पण आपण काय करू बघ ना, इथं किती वैशिष्ट्य, समोर बिल्डिंग आणि इकडे खेड्यातलं असल्यासारखं. खरंच मला तर माझ्या बरं आल्यासारखं. जायचं घरी मग. आता याच्या घरी जायचीच की होय.
त्यांच्या घरी आपलं काय आहे ना. होय आपलं काय इथे गुरु नाही असं ही झोप सुद्धा नाही झाली माझी इतकी गुर होती मला ना ती तेव्हापासून तर इतकं असं डोक्याला चिंग झाल्यासारखं होतंय ना तर लगेच आधी नको तोंड पाडू जे आहे ते आहे खरं बोलल्यावर ती सहन करावं लागेल तुला मला तर आयुष्यभर सहन करायचं आला हर्षदीच्यामुळं आता कशाला ट्रीटमेंट करायची ना ट्रीटमेंट नाही काय करायची. ती म्हणतात ना नाकात तू पोचायचंय करू का तसलं मीच म्हणलो होतं पण काय नाही होत ती. हा काय ना पाहिल्या थांब तर हे कशाला आलीस त्याने आपल्याकडे हे गप्पा. काय रे कुठलेच नगरचे घरचेच काहीतरी काळ दिसते बरं काहीतरी. तू टोपी घाल ना अंगी. सॉरी सर. इकडे काय करताय हे लग्न होतं कोणाचं हे आमचंच म्हणजे मी लग्न केलं आणि त्यांनी केलं म्हणजे काय पळून जाऊन लग्न केलंय काय तुम्ही पळून नाही आमच्या घरच्यांचा विरोध होता म्हणून आम्ही निर्णय घेतला अरे मग पळूनच ना बाबा तेच कोर्टात केलं नाही तर त्यांच्या चक्कर आहे काय सरळ सांग ना हो म्हणून हो सर म्हणजे घरी माहिती नाही तुमच्या घरी माहिती म्हणजे आम्ही आता सगळं पत्र घेतलेले त्यांच्याकडनं काल रितशीर लग्न झालंय आमचं तेवढं गाडीचं लायसन कागद होते ते पण चेक करा हे काय दिसत नाही यांच्याकडे बरं. गाडी तुझी आहे का हा त्याचं काय आरसी बुक तुझं लायसन काही सगळे चल दाखव गाडी नवीन लायसन बिसन जरा. अरे डांगे यार थांब जरा 2 मिनिटं बरं ठीक आहे ठीक आहे. जेवढी ड्युटी ना तेवढंच काम कर त्या पोरींचे चेहरे काय पडले तसे ए पोरी आपल्याचा खेळ दिसतोय. नाही तुम्ही मर्जीनच लग्न केलंय ना का बळजबरी केली यांनी लग्नासाठी नाही माझी सर आमच्या वयाची 8 पूर्ण आहे सर 18 पूर्ण आहेत का त्यांचं 18 आमचं 21 पूर्ण आहे 21. तुझं काय तू मर्जीनच केलंय ना अरे माहिती नाही काही इकडे आळंदीत आले तिकडे पोलीस कंप्लेंट झाली असेल आतापर्यंत तुमच्या दोघांच्या विरोधात त्या पोलीस कंप्लेंट इथं आली असेल आता मी 15 दिवस ड्युटीवर नव्हतो बरं का माझ्या मेहण्याचं लग्न होतं मला दाढी करायला वेळ नाही मी दाढी करायला चाललो होतो लावतो तुमचा सोक्ष मोक्ष बोलून घे गाडी आपल्या शितोळेला फोन कर लावतो लोक हात घेऊ यांना सर काय एवढं लांबवायची गरज नाही आमच्याकडे सगळे कागद चला तुम्हाला कागदपत्र दाखवतो तुम्ही चला RCA लायसन दाखव चल मला सर हे बघा हे लग्नाचे आमचे आणि हे माझं लायसन दे नितीन बबन राक्षे कोण आहे मी अरे स्वतः. ह्योचे. डांगे तुम्ही थांबा राव 2 मिनिटं मध्ये मध्ये बोलताय बर धर पकड ते गाडीचे पेपर हा काय हे हा ठीक आहे चालतंय गाडी बोलून घ्या असं काय विषय वाढवाय संबंध आहे का आमच्या घरच्यांना माहित नाही आम्ही आमच्या मर्जीने केलेले आम्ही सांगतो ना आमच्या घरी घ्या ना विषय समजून आमचा कंप्लीट तारी असं ना. अरे बाबा कंप्लेंट झालेली असणार आहे तुमच्या दोघांच्या वरती ते मग ते झाल्यानंतर आमचं माझं हर्षल बघत आहे. आताच घ्यावं लागेल दुसरा पर्याय नाही डांगे बरोबर आहे ना. बरं, फोन केला का तुम्ही शितोळेला साहेब 2 मिनिटं लावलाय फोन, 2 मिनिटं येणार नका आली विषय. गाडी जागेवर आली. नका, 2 मिनिटं विषय नका बोलतो इथं बोल ना सर बघा आमची स्वतःची गाडी MH16 हे नीट पकड बाबा सर. हा बोल, काय म्हणत होता 500,000 रुपये घेऊन द्या विषय सोडून नाही तुला आधी कळत नव्हतं का चल ए डांगे इकडे रे काय गाडी घेऊन जातो का त्याची तिकडे दुसरं काय नंबर दे त्याच्याकडे लवकर चल दे, डांगे गाडी कर पावती देऊन टाकली त्यांना. सर मूर्ख आहे का रे तू चल गाडी काढ आणि थँक्यू साहेब काही अडचण आली तर डायरेक्ट आपल्या पोलीस स्टेशनला यायचं नाव विचारायचं माझं पंढरीनाथ गावडे साहेब ठीक आहे साहेब हा चालेल जा सुखीनं सुखानं संसार करा थँक्यू सर बघितलं का असं लॉच्या किती होतं थांबणं चुकीचं आहे गेले ना आता विशेष ड्युटीवर चालले होते ती काही संबंध नसताना आपल्याकडे सगळं असून आपण एक काम करू ना तुम्ही तुमच्या घरी प्रयत्न करू तू घरी सांग आता झालंय ती झालंय आपण बी ट्राय करू काहीतरी हे असं गाडी एक तर पुण्यात अशी नगरची गाडी दिसली काय झालं की आपण आउटसाईड असून एवढं लॉच्या होतंय सिटीत तर जाऊच शकत नाही एक तर रूमवर बसून आहेत कुठं नव्हतं सर आपल्याला इथून निघून गेलेलं बरं आता इथं थांबलो गाडीत बोलू आपण चला
या तुम्ही दोघं उतरा. तुम्ही दोघं बघा इथून रस्त्याने मधून जावा आणि बोलून घ्या तुमच्या आई बरोबर काय म्हणतात काय नाही. जातो मग बघतो. हा कन्व्हिन्स करायचं झाली चूक नाही पण आमचं प्रेम आहे म्हणायचं काय असेल ते बोलून घ्या तुम्ही. हा जावा इथून आम्ही थांबतो इथे. चला. चल. मग तिचं निघाले आपलं काय. आपण कधी बोलायचं? तू फोन कर आता आपण फोन करू. हा चालेल. हे बघ म्हटलं होतं ना तुम्हाला शेतातच असतील म्हणून. आला का? चल. काय म्हणतील काय माहिती भीतीच वाटते. अण्णा आई काय बाई कुठं देव होतीस बाई इतके दिवस? लग्न केलं मी यांच्या सोबत. दिसलंय मग गळ्यात म्हणूनच आम्ही बघितले म्हणून म्हणते असं. बरं झालं आमचा बोबाटा चांगला केला. तसं नाही अण्णा मी सगळं तुम्हाला सांगणार होते. काय सांगतोस बरं? आज 8-10 दिवस झाले आम्ही तुला ओळखीत आहे, परेशान आहे. आम्ही शेतीत काम करणारे माणसं. तर तुला आता तुझं सांभाळावं काय शेतीचं पोट भरून घ्यायचं बघावं. रोजनी माणसं आम्ही सालनी आहे इथं. हा पप्पा मी सोनी बोलते. आता कशाला फोन केला इकडं? पप्पा मी लग्न केलंय. लग्न? हा नितीन सोबत. अरे याच्यासाठी एवढा गोंधळ घातला का तू? चुकलं पप्पा पण आता झालंय आता आमचं लग्न कालच. वा चांगलं केलं नाही का तुम्ही? एकुलती एक पोरगी होती. आम्ही म्हणलो वाजत गाजत कन्यादान करावं. तुम्ही तर बापाला मोकळच करून टाकलं. आणि आता कशाला फोन केलाय? बापाच्या तिथून सांगायला का लग्न केलंय म्हणून मी? पप्पा आमचं प्रेम होतं एकमेकावर म्हणून केलं. अरे प्रेम होतं मग माझं नव्हतं का तुझ्यावर प्रेम? बाप आहे ना मी तुझा. होतं मी तुम्हाला बोलणारच होते पण मग काल एक तिच्या गाबड्यांवर तुम्ही विश्वास ठेवता आणि बापावर नाही विश्वास ठेवतायत का रे तुम्हाला? का वाईट जागा बघितली असते का तुझ्यासाठी आम्ही? नाही पण मग पप्पा माझं प्रेम होतं त्याच्यावर म्हणून मग मी लग्न केलं. मला वाटलं तुम्हाला नाही आवडणार ते काहीच. मग मी पळून जायचा विचार केला मग लग्न करून टाकलं. पप्पा चुकलं माझं. नाही चालतंय काय हरकत नाही पण आता गेलाय ना तुम्ही आता इकडच्या वाटा बंद तुम्हाला. पप्पा असं नका ना बोलू. असं नका नाही तू फोन तरी कशाला करायचं मला? अण्णा खरंच चुकलं माझं. चुकलं पण आमचं सगळं जिंदगीचं वाटोळ केलं ठेवी नाही कुठं. अहो अण्णा असं कसं बोलताय तुम्ही? असं कसं बोलतो म्हणलं तर आता काय करायचं आहे मी? आज जगात 20 का आमचं. जाऊ द्या की नवरा चांगला असल्यावर आपल्याने बरं आहे का इथं कष्ट करायचं खडे खांदायचं. मग जाऊ दे मग तिकडेच जाऊ दे तिला. मग इथं कशाला आली आम्ही इथं कशाला हे करायचं? इथं कशाला आली म्हणजे तुम्हाला भेटायला आले अण्णा. नको भेटू बघ भेटलं ना आता बस झालं तुझं भेटणं. घाल नको गेलेली गेली जात. तुम्ही सगळं तुम्हाला सांगणार होते पण आपली परिस्थिती कशी होती आहे माहिती ना सगळं. जाऊ दे बाई आम्ही काम करून खाल्ले आम्हाला खाऊ दे. जा तुझं बघ आता आमचं आम्हाला तर काम करून खायचं बघू दे आता. तुम्ही असं बोलल्यावर कसं व्हायचं मग? काय करायचं मग आम्ही? राग जाऊ दे लोक बी बसते मग आम्हाला नको असं. पप्पा चुकलं माझं. मी नव्हतं पळून जायला पाहिजे. मी तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. नाही विचारते कशाला? आता गेलायच ना पळून तुम्ही एक काम करा एखादी नदी बघून बापाचा धावा घालून टाका म्हणजे मेला बघतोय यासाठी कायमचा. पप्पा असं नका ना बोलू. नाही तुझ्यासाठी ही शिक्षा. इथून परत मला फोन नको करू. तुझा आणि माझा संबंध मिटला. पप्पा हॅलो. जाऊ दे ऐकवतच नव्हतं मलाही. त्यांचं बीत काय आहे आता काय झाली काय माहिती. मी आहे ना तुझ्यासोबत. हा ठीक आहे पण तू आयुष्यभर असंच सोबत राहा बरं. ऐक तिला आज नव देते. ये गाडीत बस येते ते आता. काय फोन करून तरी सांगा मला आम्हाला.
आता तुम्ही दोघांनी असं बोलल्यावर मग मी कुठं जायचं सांगा बरं. नवऱ्या संग राहा, चांगला असला तर तू करून घेतलीस म्हणा ना. आता आम्ही काय सांगा तुला. नाही तुम्ही नका काळजी करू, मी सांभाळेन तिला नीट. सांभाळा आता, काय बी करा तुमच्या हातात. सांभाळा पाहुणं, पण कसं आहे आता आम्हाला एकुलती एकच मुलगी होती, आता आम्ही काय करायचं, आमचा जीव लागेल का आता. नाकामध्ये खोटं घालून आम्ही असं काम करत्या, आमचं कसं होईल आता. हिनं नाही ते जाऊ द्या, आता तुम्ही चांगला आहे ना तर आम्ही चांगलं सांभाळा तुम्ही. तर एकच मुलगी आम्हाला एवढीच होती, आम्ही आता काय करायचं आता. रात दिवस आम्हाला 8 दिवस अन्न गोड लागलं नाही. इथं आम्ही मालकापाशी राहिल्या, ते काम करून असं खात्या बघ ना का, आता खड्डे खंदून खात्या तुम्ही. बरं जाऊन दे, आता झालं गेलं. आता सांभाळा बाबा तुम्ही, तर तुम्हीच आता तुम्ही बाबा तुम्हीच सोयरेन, तुम्हीच सगळं आमच्याकडे नका आम्ही पाठवू. सांभाळतो, पण तुम्ही पण आमच्या गावाकडे चक्कर मारा की. आम्हाला नाही सुटका होणार, आम्ही पाचगिरीतले आहे वर्षाच्या, आम्हाला धंदे नाही सोडित काम आम्हाला. करा आता तिकडे आमच्यापाशी का पैसे. तुम्ही ज्याने ते मुलगी ज्याने. मी गाडी लावून देतो, एक दिवस फक्त येऊन चक्कर तर मारून जा. आमचं माझं कसं काय घर तर बघू. संसार तर बघून जा नाही ना नाही दोघं. बघणार नाही आता सध्या नाही, 1-2 महिन्याच्या नंतर बघता येईल. बापाच्या वया ह्याने बरोबर आहे, त्यांनी 20-22 वर्षापर्यंत सांभाळलेलं असतं. पण मी पण आहे ना तुला, आत्तापर्यंत इथून पुढचं आयुष्य सांभाळायला तयार आहे ना. मी तरी काय केलंय, लग्नच केलंय ना तुझ्याबरोबर. फक्त एवढंच की त्यांच्या मनमर्जीने त्यांनी ऐकलं नाही तर काय केलं असतं मग. तू तरी सांग काय करायला पाहिजे होतं. पण मला लय वाईट वाटतंय रे. मला त्यांचा फोन ऐकूनच त्याच्यामुळेच मी लांब गेलो. मला ते बोलणंच ना असं नकोसच वाटलं डायरेक्ट. हे असं ऐकू वाटाना मला ती. बरं जाऊन दे, मी माझे आईबाबा हे तुझ्या आईबापासारखं तुला खरंच जीव लावतील. आज न उद्या ती तयार होती, एखादा नातू झाल्यावरती ती त्यांना पण लढा लागेल त्यांचा. आता मुली आता तुझं ठा, आता मला ज्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा मी येऊ शकतो. आता सध्या काही ना जातोस तू, सुख सरकार सुखी जा. अण्णा तुम्ही काळजी घ्या, आई तू पण काळजी घ्या. मी घेतो काळजी, पण तूच तू काळजी घे. आणि आता जा, चांगलं राहा तुम्ही. तुम्ही आम्हाला नका हे करू, टेन्शन नका देऊ. आमच्या मुलीला चांगलं वागा. बरं झालेलं झालं होऊन गेलं, आता नका टेन्शन देऊ. आम्ही इथं काम करू, आम्हाला ये नवीन, आम्हाला जेव्हा योग्य वाटत ना तेव्हा येऊन आमच्या मुलीचा संसार बघ. चल मग येऊन बघ. आता तुम्ही निघा इथून, जाऊ. चल पूजा. अण्णांनी नाही स्वीकार केलं. काय बोलले ते की सगळं काय आता तुझं नवराच बघणार आहे. हे बघ, मला तुझ्याकडून लय अपेक्षा आहेत आणि प्रेम पण तेवढंच आहे माझं. माझं पण आहे ना. पण तू कधी माझी साथ सोडणार नाही ना. नाही, कधीच नाही सोडणार. चालते, चल लय नको विचार करू. काय झालं, काय म्हणले. काय आलो जाऊन. खायला आमचं तर लय अवघड झालं. काय काय तुम्ही आले. हा, काय म्हणले यांना. ते म्हणले आता ते म्हणले तुम्ही केलं तुमचं राहा सुखाने. आता आम्हाला जेव्हा वाटलं बरं तेव्हा आम्ही येऊ म्हणले. हिचं तर फोन केलता आता. काय झालं. ते तर लय चिडलेत रे. मा दहावा गाला तरी येऊ नको म्हणले तिकडं. मग आता तुझ्या घरची काय. मी घरी फोन केला होता, मग घरच्यांचं फक्त म्हणणं होतं हा कसली काय ना, फक्त बायको करून आण. तुला तर माझ्या लग्नाचा काय किती बेकार प्रश्न चाललाय सध्या. घरचं काय हीच नाही, टेन्शनच नाही. ओके झालं सगळं, फक्त हिच्या घरात आहे हिला व्यवस्थित सांभाळ. आता मी बघतो, मी माझ्या घरच्यांना भेटतो. हा आता ते त्यांच्या घरचं काय लय जास्त लावून धरलं तर बघू मग आपण काय करायचं. चालेल, चल आपण निघू आता इथून. चल 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 तुला घरी सोडतो मी. असो घरी.